वेलकम फ्रेंड्स, मी एस टी आय सागर कोकरे। आज आपला राज्यसेवेचा पेपर झाला। राज्यसेवेचा जो दुसरा पेपर होता सीसॅट, त्यातील प्रश्न क्रमांक 51 ते 75 हे जे काही गणिताचे प्रश्न आहे त्या प्रश्नांचे आपण विश्लेषण घेणार आहोत। आजचा पेपर होता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 दुसरा पेपर, प्रश्न क्रमांक 51 ते 75 आणि माझ्याकडे सी सेट आहे। ओके, तर सी सेट प्रमाणे मी घेणार आहे प्रश्न। तुमचा जो काही ए बी किंवा डी असेल प्रश्न अरेंज करून तुमचे विश्लेषण तुम्ही बघू शकता। ओके, पहिला प्रश्न आहे व्हेन डायग्रामचा। व्हेन डायग्रामवरती असा प्रश्न आहे की आपल्याला डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्रामप्रमाणे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे आपल्याला अरेंजमेंट करायचे आहे आणि कोणता या अरेंजमेंटप्रमाणे येईल आपल्याला हे शोधायचं आहे। इथे जो काही पर्याय दिला आहे की सर्व पर्याय बरोबर, या पर्यायामुळे काय होतं आहे की आपल्याला एकापेक्षा जास्त पर्याय पडताळून बघावे लागणार आहे। जसे की आता भांडी आहे, स्टील आहे आणि पितळ, यातला ब्रॉड शब्द भांडी म्हणतो, त्यामुळे आपण सुरुवातीला भांडी घेणार आणि स्टीलचे जे आहे म्हणजे भांडी काही स्टीलची असतातही काही नसतातही आणि स्टीलची काही भांडी असतातही भांडी नसतातही, म्हणून हे जे काही स्टील आहे आपण अशा पद्धतीने घेणार जेणेकरून इथे जी आहे ही भांडी बनणार स्टीलची आणि हे स्टीलच्या इतर गोष्टी बनतील। क्लिअर आहे। त्यानंतर पुढचे आहे पितळ। पितळ घेणार तर सेम पितळाच्या काही भांडी असतात, ही पितळाची भांडी आणि पितळाच्या इतर गोष्टी असतात आणि स्टील आणि पितळ ह्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर गोष्टींच्या भांडी बनू शकतात, त्यामुळे ह्या पद्धतीची डायग्राम बनते आणि ही सेम आहे, त्यामुळे पहिला आपला पर्याय बरोबर येणार आहे। परंतु आपल्याला बाकीचे तपासायचे यासाठी आहे की चौथा ऑप्शन आपल्या सर्व पर्याय बरोबर आहे असा दिलेला आहे। पुढचं काय आहे जलचर, मासे आणि प्राणी, यातला मोठा जो आहे तो जलचर बनतो ब्रॉड, म्हणून जलचर घेणार आपण। मासे हे जलचरमध्ये येतात म्हणून इथे आपण मध्ये घेणार। चिमणीचा जलचरशी काही संबंध नाही म्हणून याच्या बाहेर जलचरच्या बाहेर इथे आपण चिमणी घेणार। ही आपली अशी डायग्राम म्हणजे प्रश्नाप्रमाणे बनत नाही म्हणून 2 नंबरचा ऑप्शन असणार नाही। शिक्षक, मानव, पदवीधर यातले जे काही मानव आहेत हे मानव ब्रॉड बनतील। ओके, त्यानंतर मानवाच्या आत शिक्षक म्हणजे मानवाच्या व्यतिरिक्त दुसरे शिक्षक नसतात म्हणून मानवाच्या आत शिक्षक आणि पदवीधर जे आहे ते असे येणार, म्हणजे काही पदवीधर शिक्षक असतात काही नसतात, काही शिक्षक हे पदवीधर असतात काही नसतात, त्यामुळे अशी आपली डायग्राम बनते। हे आपल्या प्रश्नाप्रमाणे नाही म्हणून हे सुद्धा उत्तर येणार नाही। वरीलपैकी सर्वचा तर प्रश्नच नाही म्हणून 1 नंबरचा ऑप्शन आपण टिक करणार आहोत। चला पुढचा प्रश्न घेऊया 52 नंबरचा। 52 नंबरचा प्रश्न ॲनालॉजीवर विचारलेला आहे। इथे 48 आहे, 48 चे 53 बनतात तर 63 किती बनणार? ओके, 48 आणि 63 या जे काय आहे आपल्या वर्ग संख्या 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64च्या पेक्षा 1 कमी दिलेल्या आहेत आणि 513 जी आहे ती घनसंख्येच्या आसपास आहे, म्हणजे 8चा जो घन आहे 512 त्यात काय केला आहे 1 ॲड केला आहे। ओके, आणि पुढे जो काय आहे आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यानंतर कोणता घन येणार त्याच्यापेक्षा 1 ॲड करायचा आहे। मग 7चा वर्ग येतो 49, मग 49 मधून 1 वजा गेला येणार 48। ओके, तर ह्याला काय आलं आहे 7च्या पुढची संख्या 8 आहे, 8चा घन येतो 512 त्यात 1 ॲड केला तर होते आपले 513, तिथे आपले 513 दिलेली आहे। 8चा वर्ग 64 आहे, त्यातून सुद्धा काय केलं आहे 1 वजा केला आणि 63 तिथे घेतलेले आहेत, तर मग त्याच्या पुढे काय येणार जशी इकडे 7च्या नंतर 8 एक संख्या पुढची आली तसेच इथं 8च्या नंतर 9 एक संख्या पुढची येणार, मग 9चा जो घन आहे 729 होणार आणि त्यात आपल्याला प्लस करायचे आहे कारण की इथे घनामध्ये इथे प्लस केलेला आहे म्हणून +1 करणार आणि आपले बनणार 730। हा ऑप्शन 1 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार। क्लिअर आहे। पुढचा प्रश्न घेऊया। अशा पद्धतीची अरेंजमेंट आपल्याला दिलेली आहे। 4 शब्द आहे आणि या 4 शब्द इंग्रजी क्रमानुसार कोणते अगोदर येणार कोणते नंतर येणार हे काढायचे आहे। इथे जे EPI आहे हे 4ही ऑप्शनमध्ये समान असल्यामुळे आपण त्याच्याप्रमाणे अरेंजमेंट करू शकणार नाही। आपला जो काही चौथा शब्द आहे 3 ठिकाणी यस आहे आणि एका ठिकाणी जी आहे, मग कोणता अगोदर येतोय इथे जी आहे इथे यस आहे म्हणजे जी अगोदर येतोय, त्यामुळे हा जो काय आहे आपला सुरुवातीला 1 नंबरला यायला पाहिजे। त्यानंतर यस समान आहे तर त्याच्या पुढचे बघा काय आहे OT आणि C, मग OTC मध्ये काय येणार अगोदर C येतो बघा, त्यानंतर O येतो आणि त्यानंतर T येतो, म्हणून C वाला 2 नंबरला येईल, हा इथे आहे C हा येईल 2 नंबरला, त्यानंतर O वाला 3 नंबरला येईल, O वाला 3 नंबरला आणि त्यानंतर Tचा 4 नंबरला। अशा पद्धतीने आपली अरेंजमेंट बनेल की 4 1 नंबरला 4 3 1 आणि 2, मग असा ऑप्शन आहे 4 3 1 आणि 2, अशा पद्धतीने आपला 4 नंबरचा ऑप्शन बरोबर बनतो। पुढचा प्रश्न 54 नंबरचा, हे अरेंजमेंट आहे
की गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र या 7 विषयांची अरेंजमेंट करायची आहे आणि खालीवर कोणते ते दिलेले आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे, मग घ्या इथे इतिहास, इतिहासाच्या खाली घेणार आपण भूगोलाचे पुस्तक. ओके, त्यानंतर आहे मराठीच्या पुस्तकाच्या वर, ते मराठीच्या पुस्तकाच्या वरती आहे म्हणजे यांच्या खाली हे मराठीचे पुस्तक येणार. त्यानंतर समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर आहे म्हणजे इतिहासाच्या वरती कोणते आहे, समाजशास्त्राचे. त्यावर कोणते आहे, हिंदीचे म्हणजे इथे येणार हिंदी. पुढे गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकावर आहे, इथे गणित आणि विज्ञान आपण घेतलेले नाही म्हणून ते आपण बाजूला घेणार. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या वर आहे म्हणजे इथे गणित घेणार आणि त्याच्या खाली विज्ञान. ओके, इथे 5 आणि 2 अशा पद्धतीचे 7 विषय आपले झालेले आहेत. आता हे जे 2 विषय इथे घेताना एकतर खाली घेणार किंवा वरती घेणार अशा पद्धतीचे आपण अरेंजमेंट करणार आहोत. पुढे काय दिलंय की हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. आता इथे हे हिंदी आहे बरोबर का, हे गणित आणि विज्ञान जर आपण खाली घेतले तर हिंदीचे पुस्तक सगळ्यात वर होईल, ते आपल्याला होऊ द्यायचं नाही म्हणून हे गणित आणि विज्ञान हिंदीच्या वर घ्यायचे आहे. म्हणजे इथे जर कधी गणित घेतला आणि इथे विज्ञान घेतला तर हिंदी 3 नंबरला जाईल आणि ते सगळ्यात वर होणार नाही. क्लिअर आहे. पुढे इतिहास व भूगोल तसेच समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या आपापसात बदलल्यास मध्यभागी कोणते येईल. मग ह्यांच्यातली बदल कोणाकोणाची झाली, इतिहास आणि भूगोल. इतिहास कुठे, इथे. भूगोल आहे इथे. त्यानंतर समाजशास्त्र व हिंदी, समाजशास्त्र आणि हिंदी ह्या दोघांची आपापसात आपल्याला काय करायचे आहे, बदल. आपली अरेंजमेंट काय म्हणाल, गणित विज्ञान जसेच्या तसे गणित विज्ञान. ओके, समाजशास्त्रावर हिंदी खाली, समाजशास्त्र हिंदी. त्यानंतर इतिहासवर भूगोल, इतिहासाच्या वरती भूगोल येईल म्हणून इथे भूगोल घेणार अगोदर, त्यानंतर इतिहास आणि त्यानंतर मराठी अशी अरेंजमेंट झालेली आहे. मग शेवटी काय विचारले आपल्याला प्रश्न की मध्यभागी कोणते येईल. मध्यभागी 7 जर आहे त्यांच्यामध्ये मध्यभागी 4 येतो, वरती 3 खाली 3 मध्ये येईल 4. मग 4 नंबरला कोणता आहे तर हिंदी. हिंदी हे आपले काय असेल योग्य उत्तर. क्लिअर आहे. सोपा होता अतिशय प्रश्न. पुढचा प्रश्न घेऊया. ही आहे सिरीज 4, 7, 11, 16, 22, 29 आणि त्यानंतर इथे प्रश्नचिन्ह आहे किंवा रिकामी जागा आहे आणि तिथे काय येईल हे आपल्याला शोधायचे आहे. मग सिरीज जर कधी आपण बघितली 4 आणि 7 यांच्यात कितीचा फरक आहे, 4 अधिक 3 7 होतील. 7 आणि किती 11 होतील तर 7 आणि 4 11 होतील. 11 आणि 5 16 होतील. 16 आणि 6 22 होतील. 22 आणि 7 किती 29 होतील. ह्यांचा क्रम एकेकाने वाढलाय म्हणून आपल्याला पुढे घेताना किती अधिक 8 घ्यायचे आहे. 29 आणि 8 37 होतील म्हणून आपले योग्य उत्तर काय बनेल, दुसरा ऑप्शन 37 नंबर. क्लिअर आहे. सिरीजचा अतिशय सोपा प्रश्न विचारलेला. पुढचा आहे मांडणी आहे आणि रिकामी चौकट. रिकामी चौकट कुठे, इथे. ओके, 4 9 16 या ज्या काय आहेत वर्ग संख्या आहे. ओके, 2चा वर्ग आहे 4, 3चा वर्ग आहे 9, 4चा वर्ग आहे 16 म्हणजे इथे काय घेतली वर्ग संख्या. ओके, 2चा घन 8 बनतो परंतु 4चा घन जो आहे तो 32 न बनता 64 बनतो म्हणून इथे घन संख्या न घेता काय घेतले 4 गुणिले 2 8 होतील आणि 16 गुणिले 2 32 होतील. त्यामुळे इथे आपल्याला 9चे दुप्पट घ्यायचे. 9चे दुप्पट बनतील 18. अशा पद्धतीचा अतिशय सोपा प्रश्न विचारलेला. पुढचा प्रश्न आहे 57 नंबरचा. 2 वाक्य दिलेले विधान आणि कारण. विधान काय आहे की इस्किमो इग्लूमध्ये राहतात म्हणजे इस्किमो ही जी काही जमात आहे इग्लू अशा नावाच्या घरामध्ये म्हणजे अशा प्रकारच्या घरामध्ये राहतात. तर हे अतिशय बरोबर आहे. आर्टिकमध्ये जे काही इस्किमो जमाती राहते ते इग्लूचे घर बनवतात म्हणजे बर्फापासून बनलेले. ओके, हे याचे घर बनवतात म्हणून हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य काय आहे की बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाही म्हणजे हे खूपच टोकाचं सेंटेन्स होतं की बर्फाशिवाय दुसरे कोणतेही पदार्थ उपलब्ध नाही. तिथे जर कधी आपण म्हटलं आर्टिक भागामध्ये लाकूड उपलब्ध असतो, जनावरांची कातडी असते, हाडे असतात, अशा पद्धतीचे काही मोजके का होत नाही पण काही घटक जे आहेत ते उपलब्ध असतात म्हणून हे जे दुसरं वाक्य आहे हे चुकीचे बनते. चुकीचं जर असेल तर कारण असण्याचा काही प्रश्नच येत नाही. ए खरे परंतु आर खोटे हे 3 नंबरचा आपला ऑप्शन बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न 4 पांढरे 3 लाल व 6 निळे अशा बॉल आहेत आणि पिशवीतून यादृच्छिकपणे 3 बॉल काढायचे आहे तर ते सर्वचे सर्व लाल असण्याची शक्यता किती आहे. आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात या सेक्शनमध्ये, एक परम्युटेशनचा आणि एक कॉम्बिनेशनचा. कॉम्बिनेशन म्हणजे काय की फक्त सिलेक्शन आहे की आपल्याला त्यातून काही निवडायचे आहे. उदाहरणार्थ हे जर कधी 3 व्यक्ती असतील 1 2 3 यातून मला जर कधी 2 निवडायचे आहे मी यांना नाव देतो A B आणि C. मी जर कधी म्हटलो मी सिलेक्शन A B चे केलेले आहे, A आणि
बीचे. ओके, म्हणजे इथे ए आणि बी ह्यांची एकच पॉसिबिलिटी बनते. पुन्हा बी ए अशा आपण सिलेक्ट करू शकत नाही. ओके, हे असे सिलेक्शन होत नाही. फक्त ए आणि बी म्हणजे दोन्ही एकत्र आहेत ना, मग त्याला अगोदर नंतरचा फरक पडत नाही. ते असतात कॉम्बिनेशनचे प्रश्न. परंतु ह्यांची जर काही मला अरेंजमेंट करायची असली, जसे की ह्या 2 चेअर आहेत, 2 चेअरवर मला यांची अरेंजमेंट करायची आहे, तर मी पहिल्या चेअरवर एला बसवील, दुसऱ्या चेअरवर बीला बसवील, त्यानंतर पुन्हा पहिल्या चेअरवर बीला आणि दुसऱ्या चेअरवर एला बसवणार. मग जर कधी अशा पद्धतीने अरेंजमेंट असेल तर ते कशाचे प्रश्न असतात? परम्युटेशनचे. इथे आपल्याला अरेंजमेंट दिलेली नाही आहे, फक्त सिलेक्शन करायचं आहे. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. आणि इथे 2 गोष्टी दिल्या आहे की ह्यातून सुरुवातीला 3 निवडायचे आहेत आणि त्यातली पण पॉसिबिलिटी काय की 3चे 3 लाल येतील याची पॉसिबिलिटी काय. मग सगळ्यात पहिले 3ही लाल येण्याची पॉसिबिलिटी काय आहे आपण बघूया. NCR. ओके, बरोबर काय आहे? n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल आणि n मायनस r फॅक्टोरियल अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला बनतो. आणि ह्या फॉर्म्युल्याने आपण दोन्ही पद्धतीचे सोडवणार आहे. जर कधी सुरुवातीला 3 काढायचे, 3 लाल असेल तर n आपला 3 बनणार, 3 फॅक्टोरियल, r आपला 3 फॅक्टोरियल बनणार, 3 वजा 3 फॅक्टोरियल अशा पद्धतीचं आपलं बनणार. ओके, हे 3 फॅक्टोरियल कॅन्सल होणार. 3 वजा 3 म्हणजे 1 होईल आणि 1 फॅक्टोरियल 3 वजा 3 0 होईल आणि 0 फॅक्टोरियलची किंमत 1 असते. त्यामुळे 1/1 गुणिले 1 म्हणजेच काय येणार? 1 येणार. क्लिअर आहे? हे झालं आपलं की लाल निवडण्याचे. त्यानंतर जर कधी 4, 3 आणि 6 ह्यांच्यातले आपल्याला 3 निवडायचे असले आणि ते कोणत्याही कलरची येऊ शकतात, तर ह्याची पॉसिबिलिटी किती शोधायची असेल तर हे 4 आणि 3 7 आणि 6 होणार 13. म्हणजेच त्याचे जे काही NCR आपण म्हणूया ते किती बनणार आहेत? 13 फॅक्टोरियल आणि छेदात 3 निवडायचे आहे म्हणून r आपला बनणार 3 फॅक्टोरियल आणि 13 वजा 3 ह्याचा फॅक्टोरियल. क्लिअर आहे? हे झाले 13चे आपण 13 गुणिले 12 गुणिले 11 गुणिले 10 फॅक्टोरियल घेऊया. का? कारण की हे 13 वजा 3 10 फॅक्टोरियल होतील आणि हे आपल्याला कॅन्सल करता येतील. आणि हे जे 3 फॅक्टोरियल आहे 3 गुणिले 2 गुणिले 1 अशा पद्धतीने आपण करणार. हे 10 फॅक्टोरियल कॅन्सल होणार. 2ने आपण जर कधी 12ला भाग दिला, बे 1 बे सके 12, 3ने पुन्हा 3 1 3 3 दुने 6 होतील. 13 दुने किती होणार? 26. म्हणजे 26 गुणिले 11. 26 गुणिले 11 करायचे म्हणजे 26चे 10 पट 260 आणि त्यात आणखी 26 ॲड केले तर टोटल होतील 286. ओके, आणि आता ह्यांची पॉसिबिलिटी कशी बनते की 286 पैकी 1 म्हणजे 286 पॉसिबिलिटी बनतील सगळ्यांचे. जर कधी सगळ्यांच्यामधून 3 काढले तर ओके, आणि त्यातले 3ही लाल असण्याची पॉसिबिलिटी 1 म्हणजेच हे होतील 1/286. ओके, आणि 1/286 कुठेही ऑप्शन दिलेला नाही म्हणून हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल होणार आहे. ओके, मग इथे आयोगाचं चुकलं आहे काय की आयोगाने एकतर हे जे 4 पांढरे आणि 6 निळे आहेत यात कुठेतरी एक जो काय आहे तो कमी द्यायच्याऐवजी तो जास्त दिला आहे. म्हणजे एकतर 4 ऐवजी 3 असणार आहे किंवा 6 ऐवजी 5 असणार आहे. ते जर कधी असते तर 13च्या ऐवजी किती आले असते? इथे 12 फॅक्टोरियल. बरोबर, म्हणजे हे इथे 13 आले नसते, इथे 13 आले नसते. तर जो काही आपला आपण गुणाकार करतोय की 2 आणि 11चा, ओके, 2 आणि 11चा जर गुणाकार केला तर तो 22 बनणार. मग तो जर 22 बनला तर 1/22 असे उत्तर येते. ओके, हे 1/22 आहे. ओके, परंतु इथे चूक झालेली आहे. चूक काय झालेली आहे की देताना यांनी 4, 3 आणि 6 दिले म्हणजे ते 13 बनतात. जर कधी 13 असतील तर त्याची पॉसिबिलिटी 1/286 बनते. त्यामुळे हा प्रश्न रद्द होणार आहे सेकंड कीने. माझा असा अंदाज आहे की फर्स्ट कीने ते 1/22 असं उत्तर देतील, परंतु सेकंड कीने तो जो प्रश्न आहे तो त्यांना काय रद्द करावा लागणार आहे. पुढचा प्रश्न, खालील प्रश्नाचे 2 विधाने आहेत, 2 अनुमाने 1, 2 दिलेले आहेत. दिलेले विधाने तो वास्तविक असली तर सत्य आहे असे समजा. त्यावरून आलेल्या अनुमानांचे कोणते अनुमान निघू शकते ते ठरवा. ओके, हा जो काही अशा पद्धतीचा प्रश्न असतो हा आपण व्हेन डायग्रामने सोडवत असतो. सगळ्यात सोपी पद्धत असते. पहिलं विधान काय आहे की सर्व कागद पेन आहेत. म्हणजे सर्व कागद हे पेन आहेत म्हणून आपण असा जर कधी पेन पकडला तर ह्याच्यात काय बनणार? हे सर्वच्या सर्व कागद आपण यात इन्क्लूड होतील अशा पद्धतीचे आपण बनवू शकतो. दुसरं काय आहे की सर्व टेबल पेन आहेत. म्हणजे ह्या पेनमध्येच काय आहे की पुन्हा हे टेबल इन्क्लूड आहेत.
हे टेबल. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा अशी बनू शकते की ह्यातली हे जे काही पेन आहे हे आपण कागद म्हणूया आणि हे टेबल असे म्हणूया, किंवा हे आपण पेन म्हणूया, हे कागद आणि ह्यात आणखी टेबल असे सुद्धा बनू शकतात, किंवा हे आपण पेन म्हणूया, यात हे टेबल म्हणूया आणि टेबलमध्ये पुन्हा कागद. अशा वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज त्याच्या बनतात, अशा त्याच्या डायग्राम बनू शकतात. मग आपल्याला अनुमान काय विचारलं आहे की काही टेबल कागद आहेत, हे सगळ्या याच्यात व्हॅरी व्हायला पाहिजे. काही टेबल कागद आहेत तर पहिली जर बघितली तर कागद आणि टेबल यांचा संबंध नाही असे सुद्धा बनू शकते. म्हणजे हे अनुमान काय आहे, चुकीचे आहे. एकही टेबल कागद नाही, पहिल्या याच्यात सॅटिस्फाय होते पण दुसऱ्या डायग्राममध्ये बघितलं तर होत नाही, म्हणून हे सुद्धा विधान काय आहे, बरोबर नाही. म्हणून अनुमान 1 व 2 दोन्ही चूक. अशा पद्धतीने 4 नंबरचे उत्तर आयोगाने द्यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न आहे 60 नंबरचा. वाक्याचा अर्थ उत्तम अंमलात आणण्यासाठी योग्य शब्द निवडा. आता इथे काय म्हटलंय की काहीतरी कमी किंवा तीव्र करणे. ओके, हे जे काही वाक्य आहे हे वाक्य जेव्हा आपले ट्रान्सलेशन करतो इंग्रजीचे मराठीत तेव्हा यांच्याकडून चूक झालेली आहे. हे जे काही रिअल वाक्य आहे, टू मेक समथिंग लेस सिव्हिअर ऑर इंटेन्स. सिव्हिअर म्हणजे काय, गंभीर, आणि इंटेन्स म्हणजे काय, तीव्र. म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ काय बनतो की काहीतरी कमी गंभीर, म्हणजे काहीतरी कमी गंभीर किंवा कमी तीव्र करणे. फक्त मराठीत जर कधी वाक्य बघितलं तर काहीतरी कमी करणे किंवा तीव्र करणे म्हणजे कमीच्या टोकाला ओढणे आणि तीव्र म्हणजे जास्तच्या टोकाला ओढणे, अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो. परंतु ते जे काही ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सलेशनमध्ये चूक झालेली आहे. इंग्रजीचं वाक्य जर बघितलं तर आपल्याला हे लक्षात येतं. आणि काहीतरी कमी गंभीर किंवा कमी तीव्र करणे ह्याच्यासाठी आपण मिटिगेट हा शब्द वापरत असतो, त्याला कमी करणे आपण म्हणतो. तीव्र करणे जे इंटेन्सिटी आहे हे फक्त हे काय करतंय की वाढवण्याचे काम करतंय. प्रोव्होक जे आहे, प्रोव्होक म्हणजे काय करतं की उत्तेजित करणे, म्हणजे हे सुद्धा काय वाढवण्याचं असतंय. ॲम्प्लिफाय म्हणजे काय की जसं की साऊंड असतो, साऊंड काय करतो, आपला आवाज मोठा करतो, म्हणजे हे सुद्धा काय आहे, मोठं करण्याचं. आणि आपलं जो काही ऑप्शन मिटिगेट बनतो हा 2 नंबरचा आहे. आता हे जे काही ट्रान्सलेशनचा जो काही फरक पडला यामुळे आयोग हा प्रश्न रद्द करेल नाही करेल ह्याची काही शाश्वती देता येत नाही, कारण की इंग्रजीमधला हा जो काही वाक्य आहे ते अतिशय बरोबर आहे, म्हणजे एकदम बरोबर आहे. आणि ट्रान्सलेशनवरून ते कॅन्सल करतील असं मला वाटत नाही. आणि 2 नंबरचा आपला जे काय आहे उत्तर बरोबर येईल. पुढचा प्रश्न जो आहे तो 61 ते 64चा असा पॅरेग्राफ दिला आणि 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. पहिल्यांदा आपल्या गणितामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आयोगाने विचारला आहे. म्हणजे पहिल्यांदा म्हटल्यापेक्षा की खूप वर्षाच्या नंतर, कदाचित 15 वर्षापूर्वी असे विचारत असतील. पहिला जो प्रश्न आहे 61वा, त्यानंतर 62वा, 63 आणि 64, 4ही प्रश्न एका ठिकाणी यावे म्हणून मी तुम्हाला असे अरेंजमेंट करून दिलेले आहे. वाक्य काय आहे, स्मिताने तिचा विज्ञान प्रकल्प काळजीपूर्वक मोठ्या बॉक्समध्ये ठेवला आहे. ओके, तिने तिच्या शिक्षकाने दिलेली जी चेकलिस्ट आहे ती 2दा तपासली. ह्यांनी काळजीपूर्वक ठेवला आहे, 2दा तपासली, खात्री केली की तिच्या चार्ट्स मॉडेल आणि स्पष्टीकरण पत्रक घेतलेले आहे. म्हणजे तिने ते खात्रीसुद्धा केली. आणि पुढचं वाक्य काय आहे की तिची आई दारात छत्री घेऊन ढगाळ आकाशाकडे चिंतेने बघत आहे. शाळेच्या प्रदर्शनात काय फक्त 1 तास बाकी होता आणि त्यांना तिथे पोहोचण्यासाठी बाजारातून चालत जावे लागणार होते. तर मग ह्यावरून आपण प्रश्न घेऊया. प्रश्न काय आहे की उतार्यावर आधारित पुढील काय होऊ शकते. पहिलं वाक्य काय आहे की स्मिता तिच्या चार्ट्स घरी विसरते. आता मला एक सांगा, ती स्मिता जी आहे काळजीपूर्वक काय की सगळ्या गोष्टी बॉक्समध्ये ठेवते, चेकलिस्ट ती 2दा तपासते, खात्री करते, याचा अर्थ ती तिच्या चार्ट्स घरी विसरू शकते का, नाही. हे जे काही आहे ऑप्शन बनणार नाही. तिचा प्रकल्प पावसात खराब होतो. पावसात खराब कसा होईल, त्यांनी छत्री घेऊन उभी आहे, नाही. मग छत्री घेऊन उभी आहे म्हणजे काय की छत्रीत तो जो काही त्याचा बॉक्स आहे तो सुरक्षित राहणार आहे. भले मग छत्री तिकडून पाऊस येऊ, पण तिथे म्हटलंय ना छत्री आहे, तर छत्री आहे तो जो काय आहे 2 नंबरचं वाक्य बनणार नाही.
ती शाळेत येते आणि तिचा प्रदर्शन सेट करते. हे जे काही वाक्य आहे हे इथे पूर्णपणे सॅटिस्फाय होते. जर कधी पुढचे वरच्या वाक्यात बघितले, ती काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी बघते, दोनदा तपासते, पुन्हा खात्री करते, याचा अर्थ ती काय आहे की तिच्या कामाबद्दल गंभीर आहे. पावसाची इथे शक्यता आहे, परंतु तिची आई काय छत्री घेऊन उभी आहे. म्हणून हे जे काही वाक्य आहे 2 नंबरचे, ती शाळेत येते आणि तिचे प्रदर्शन पूर्ण करते, हे वाक्य इथे बरोबर येईल. तिचा शिक्षक प्रदर्शन रद्द करतो, असला काही संदर्भच दिलेला नाही. चला पुढचा प्रश्न आहे 62 नंबरचा. परिस्थितीत कोणती माहिती तातडी असल्याची, म्हणजे तातडीच्या असलेल्या कोणती माहिती, कोणते वाक्य सांगते, हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. पहिलं काय ऑप्शन, स्मिताच्या आईकडे एक छत्री होती. छत्री होती ठीक आहे, दिले, पण यात तातडीचं काय आहे. दुसरं, प्रदर्शनाला फक्त 1 तास बाकी आहे. फक्त वापरलंय ना, 1 तास बाकी आहे म्हणजे काय की फक्त 1 तास बाकी आहे, लवकर लवकर आवरा, म्हणजे इथे काय की हे तातडीचे दर्शवते, म्हणून हे 2 नंबरचं उत्तर बरोबर येणार आहे. पुढचं वाक्य जे आहे, चेकलिस्टमध्ये चार्ट आणि एक मॉडेल समाविष्ट आहे, तातडीशी काही संबंध नाही. स्मिताने तिचा बॉक्स काळजीपूर्वक बघितला, ह्याचाही तातडीशी काही संबंध नाही, म्हणून 62 उत्तर आपलं 2 बनायला पाहिजे. पुढचं आहे, ढगांनी भरलेल्या आकाशाकडे चिंताग्रस्त नजरेने पाहणे, या वाक्प्रचार स्मिताच्या आईबद्दल काय सुचवितो. म्हणजे स्मिताची जी आई आहे, आई काय करते, ढगांनी भरलेल्या आकाशाकडे चिंताग्रस्त नजरेने पाहत आहे. मग तिच्या आईबद्दल काय म्हटलंय की ती उशिरा पोहोचण्याबद्दल काळजीत आहे. ओके, काळजीत आहे, उशिरा पोहोचण्याशी संदर्भित असं काही नाहीये. जर कधी फक्त 1 तास बाकी आहे हे जर कधी वाक्य इथे टाकलं असतं तर आपण कदाचित म्हटलो असतो की ती उशिरा पोहोचण्याबद्दल काळजीत आहे. परंतु हे जे काही आकाशाकडे बघितलेलं आहे ह्याच्याशी डायरेक्ट संबंध येत नाही. तिला, स्मिताला जाऊ देण्याची इच्छा नाही असं कुठे काही बोललेलंच नाही, त्यामुळे हे वाक्य येणार नाही. ती हवामानाबद्दल चिंतित आहे, हां, हे वाक्य इथे बरोबर बनणार आहे. का, कारण ती ढगांनी भरलेल्या आकाशाकडे चिंताग्रस्त नजरेने बघते ना, म्हणजे तिला अशी भीती आहे की ते पाऊस पडू शकतो आणि ते जे काही हवामान आहे हवामानाबद्दल ती चिंतित आहे, म्हणून 3 नंबरचा आपला ऑप्शन बनणार आहे. तिने तिची छत्री विसरलेली आहे, हे नाही आहे, कारण की छत्री तिने घेतलेली आहे. ओके, आपला 63चं उत्तर बनणार आहे 3 नंबरचा. पुढे आहे, या उतार्यावर आधारित स्मिताच्या तिच्या प्रकल्पाकडे असलेली वृत्ती काय दर्शवते. म्हणजे स्मिताची वृत्ती काय आहे, काय दर्शवते, हे आपल्याला इथे शोधायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे, ती चिंताग्रस्त व तयारीशिवाय आहे. तयारीशिवाय असायचा काही प्रश्न नाहीये, ती सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करते. चेकलिस्ट तिने 2दा तपासली, खात्री केली की चार्ट, मॉडेल, स्पष्टीकरण सगळे पत्रक घेतलेले आहे का. मग असे असताना ती तयारीशिवाय असू शकत नाही. उत्साही आहे आणि अनिश्चित सुद्धा येणार नाहीये, बरोबर. ती सगळ्या गोष्टी प्रॉपर करते. ती पद्धतशीर आणि समर्पित आहे, हे वाक्य काय आहे इथे बरोबर बनते. ती पद्धतशीरपणे सगळ्या गोष्टी घेते, सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करते, सगळ्या 2दा तपासते, ते सगळ्या चेकलिस्ट तिची आली का नाही, खात्री करते की चार्ट, मॉडेल, स्पष्टीकरण आले का नाही, म्हणजे ती पद्धतशीर आहे, ती समर्पित आहे, हे वाक्य काय आहे बरोबर बनते. ती स्वारस्य नसलेली, हे येणार नाही, बरोबर. हे जे काही 3 वाक्य आहे, तिन्ही निगेटिव्ह तिच्याबद्दल बोलतात ते, परंतु पॅसेजनुसार काय की ती पॉझिटिव्ह आहे, ती पद्धतशीरपणे सगळे कामं करते आणि ह्या प्रयोगासाठी ती काय आहे, समर्पित आहे. अशा पद्धतीचा आपला 3 नंबरचा ऑप्शन बनणार आहे. आपले जे काही 61 64 आहे, 61चा 3 नंबरचा, 62चा 2 नंबरचा, 63चा 3 नंबरचा आणि 64चा पुन्हा 3 नंबरचा, असे आपले योग्य उत्तर आयोगाने द्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, आई व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर. वयाचे गुणोत्तर किती आहे, 7:3 आहे. ओके, आजचे आहे, सध्याचे म्हटले. ओके, 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते, 6 5 वर्षापूर्वी दिलेले. तर त्यांचे सध्याचे वय किती. आता हे जे काही वय आहे खाली ऑप्शनमध्ये दिलेले ते सध्याचे वय आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट ऑप्शनवरून जाऊया की सध्याच्या वयाचे गुणोत्तर 7:3 दिले ना, मग सगळे 7:3च्या रेशिओमध्ये आहे का बघा. 5 दुने 10 होईल, 5 7 35 होईल, म्हणजे हे रेशिओमध्ये आहे. 10 दुने 20 होईल, 10 7 70 होईल, म्हणजे हे सुद्धा रेशिओमध्ये आहे. 7 दुने 14 आणि 7 7 49, हे सुद्धा रेशिओत आहे. परंतु हे बघा की 13 आणि 40 यांचा काही संदर्भ बनत नाही की ते 7:2च्या रेशिओने असतील, म्हणून हे जे काही ऑप्शन आहे इथेच आपला रद्द होतोय. ओके, पुढे काय म्हटलंय की 5 वर्षापूर्वीचा रेशिओ 6 आहे, बरोबर. जरी त्याचा रेशिओ कसा असला तरी सुद्धा 5 वर्षापूर्वी म्हणजे त्यांचं वय काय 5 वर्षांनी कमी होणार आहे. 35चे किती होणार, 30 होणार. 10चे किती होणार, 5 होणार. मग 30 आणि 5 झाले, मग तपासून बघा हे 6 आहे का. 5 1 5 आणि 5 सके 30, म्हणजे हे 6 यांचा रेशिओ आहे
हेच आपले उत्तर काय व्हायला पाहिजे, बनायला पाहिजे. ओके, ह्यातली जर कधी वजाबाकी केली तर ते रेशो बनत नाही, त्यामुळे आयोगाने 1 नंबरचे उत्तर द्यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न आहे 10 संख्यांची सरासरी. सरासरी किती आहे? 7 आहे आणि प्रत्येक संख्यांना काय केलंय 15 ने गुणले तर संख्यांची नवीन संख्यांची सरासरी. आता प्रत्येक संख्येला जर कधी 15 ने गुणतोय म्हणजे काय की इफेक्टिव्हली सरासरीमध्ये सुद्धा 15च्या गुणाकाराचा काय होईल, फरक पडणार आहे. मग सरासरी 7 जर असेल तर सिम्पली 7ला 15 ने गुणा, 15 7 किती 105 होतील. ओके, अशा पद्धतीचा आपला 105 हे उत्तर बनतं. अतिशय सोपा होता, सेकंदात सोडवण्यासारखा होता. पुढे टी हा पीचा भाऊ आहे, आर ही पीची मुलगी आहे. हे जे काही रिलेशन आहे, रिलेशनमध्ये आपण कशा पद्धतीने वापरत असतो की डायग्राम, मेल जर असेल तर मेलचं साईन वापरतो, फिमेल असेल तर फिमेलचं वापरतो, नवरा बायको असेल तर स्वास्तिक वापरतो, पिढी जर चेंज झाली तर असे बदलून वरची पिढी आणि खालची पिढी घेतो, आणि भाऊ बहीण असेल तर प्लस अशा पद्धतीने घेत असतो. तर मग एक एक घेऊया. टी हा पीचा भाऊ आहे, टी आहे प्लस भाऊ म्हणजे प्लस घेणार, आणि पीचा भाऊ आहे. भाऊ आहे कोण? टी भाऊ आहे. म्हणजे हे जे काही जेंडर आहे हे टीचे जेंडर मेल बनते. क्लिअर आहे. पुढे आर ही पीची कोण आहे? मुलगी आहे. म्हणजे ही पी जो आहे, पीचं लग्न झालेलं असणार कोणत्या तरी एका व्यक्तीशी. पीचं आपल्याला जेंडर माहिती नाहीये म्हणून पीचं जेंडर आपण घेणार नाहीये, आणि ह्यांची मुलगी कोण असणार आहे? आर. आरचं जेंडर दिलंय ना, मुलगी आहे म्हणून तिला फिमेल घेऊन ठेवा. पुढचा प्रश्न आहे, पुढचं वाक्य आहे यम ही टीची बहीण आहे. टी कुठे? इथे. हिची बहीण कोण आहे? यम आहे. मग यमचं जेंडर दिलंय फिमेल आहे म्हणून फिमेल साईन तिला द्या. पुढे व्ही हा आरचा भाऊ आहे. व्ही कुठे? नाही, हा आर इथे. आरचा भाऊ आहे ना, प्लसमध्ये घ्या आणि व्ही टाका. व्ही भाऊ आहे म्हणून व्ही कोण बनतोय? मेल बनतोय. पुढे तर व्हीचा काका कोण? आता व्ही इथे दिलंय, त्याचा काका कोण बनणार? वडिलांचा भाऊ. त्याचे वडील, पीचं आपल्याला जेंडर इथे दिलेलं नाहीये, परंतु पीला जर कधी आपण फिमेल घेतलं तर आईचा भाऊ टी बनेल. आईचा भाऊ टी आहे तो की कोण बनेल? मामा. परंतु इथे जर कधी आपण याला मेल पकडला व्हीचा, तर मेलचा जो कोणी भाऊ असतो म्हणजे वडिलांचा जो कोणी भाऊ असतो तो कोण बनतो? आपला काका. आणि यांचा भाऊ हा एकमेव आहे ना, ही टी जी आहे ही बहीण आहे. म्हणजे जर कधी पीला मेल पकडला तर व्हीचा काका टी बनेल आणि यम जे आहे ते आत्या बनेल. ओके, त्यामुळे आपल्याला इथे कन्सिडर करायचं आहे की पी कोण आहे? मेल आहे. क्लिअर आहे. म्हणजे आपला काका कोण बनतो? टी. 3 नंबरचा ऑप्शन, जो 3 नंबरचा ऑप्शन इथे उत्तर आयोगाने द्यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न, खालील श्रेणीमध्ये कोणत्या संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल? अशा पद्धतीची श्रेणी दिली, मोठी दिलेली आहे. 69, 53, 76, 46, 83 आणि 2 प्रश्नचिन्ह आहे आणि दोन्हींचे उत्तर आपल्याला काढायचे आहे. आता ही अल्टरनेट सिरीज अशा पद्धतीची विचारली जाते की 69 आणि 76 कितीचा फरक आहे? 7चा. म्हणजे इथे +7 झाले. 76च्या पुढे 83 आहे. 76 + 7 83 होतात. बरोबर. म्हणजे +7 आले. पुन्हा इथे सुद्धा हा जो काही दुसरा प्रश्नचिन्ह आहे, एक सोडून एक घ्यायचा आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी ह्यात पुन्हा +7 करायचे आहे. 83 आणि 7 किती होणार आहेत? 90 होतील. ओके, म्हणजे हे दुसऱ्या ठिकाणी 90 यायला पाहिजे आणि यात 90 मध्ये पुन्हा 7 मिळवले तर 97 होतात. ते सुद्धा काय आपले व्हॅरी होत आहेत. ओके, 2 नंबर 53 आणि 46 कितीचा फरक आहे? पुन्हा 7चाच फरक आहे पण कमी होत आहेत. म्हणजे इथे -7 आहे. तसेच 46 आणि प्रश्नचिन्हामध्ये पुन्हा -7 यायला पाहिजे आणि पुन्हा यात प्रश्नचिन्ह आणि 32 मध्ये -7 यायला पाहिजे. 46 मधून 7 गेलेत किती होतील? ते होतील 39. ओके, इथे 39 यायला पाहिजे आणि 39 मधून 7 वजा केले तर 32. ते सुद्धा तिथे काय होत आहे? व्हॅरी होत आहे. म्हणजे आपला 39 आणि 90 हे उत्तर येईल आणि क्रमानेच त्याचे उत्तर घ्यायचे. सुरुवातीला 39 आणि नंतर 90. इथे 2 नंबरला दिलंय बघा 39 आणि 90. पहिला जो काय आहे 90 आणि 39 हे घ्यायचे नाही, ते क्रमाने दिलेत, क्रमानेच घ्यायचे आहे. आपले 2 नंबरचं उत्तर इथे बनणार आहे. चला गटात न बसणारे पद ओळखा. आता हे जे काही पद दिलेले आहे, तलाठी, सर्कल, मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी, यातला जो काही उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे हे जर कधी सोडले तर बाकीचे सगळे जे काही शासकीय सेवक आहेत ते कोणत्या? महसूल विभागाचे आहे. ओके, हे सगळे जे दिलेत हे सगळे महसूलचे आहेत आणि हे जे काय आहे हे विकास प्रशासनातील आहे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. त्यामुळे वेगळे कोण बनतात? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. 2 नंबरचा ऑप्शन इथे बरोबर द्यायला पाहिजे. चला
सोपा प्रश्न होता अतिशय. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य तार्किक संख्या निवडायची आहे. आता 10 3 खाली 109 आहे, 7 4 65 आहे, 11 6 प्रश्नचिन्ह आहे. 10चा जर वर्ग केला तर 100 बनतो, 3चा वर्ग 9 बनतो, 100 आणि 9 109 होतात. अशा पद्धतीने त्यांनी अरेंजमेंट केली. 7चा वर्ग 49 होतो, 4चा वर्ग 36 होतो, 49 आणि 36 65 होतील. 11चा वर्ग 121 आहे, 6चा वर्ग 36 आहे, 121 आणि 36 157 बनतात. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन इथे बरोबर द्यायला पाहिजे. अतिशय सोपा प्रश्न विचारलेला. पुढचा 71 नंबर. एका गावात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण किती आहे? 9:8 म्हणजे 9:8 आहे व पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? 500ने जास्त आहे. बरोबर. रेशिओ आपल्याला किती दिला आहे? 9:8 दिला आहे. बरोबर का? आणि त्यांच्यातला फरक जर कधी 500 असेल तर ह्यातला फरक किती आहे? 1 अंशाचा आहे. मग 1 अंश जर कधी 500 असतील तर पुढे काय विचारले आपल्याला? पुरुष व स्त्रिया यांची एकूण संख्या विचारली. एकूण संख्या म्हणजे काय? हे पॉईंट 8 आणि 9 किती होणार? 16 आणि 1 17. तर मग हे 17 बरोबर किती येणार? एवढंच विचारलं आहे. आणि तिरकस गुणाकार करून x बरोबर किती? 17 गुणिले 5 500 भागिले 1. हे 17 आणि 500 यांचा गुणाकार करणार, x आणि 1चा गुणाकार करणार आणि तो 1 छेदात घेणार. 1 छेदात असला तरी काही फरक पडत नाही. बरोबर. मग 17 गुणिले 500, 17 5 85 होणार आणि 2 शून्य जसेच्या तसे हे 8500 आपलं उत्तर बनणार. ओके. सोपा प्रश्न होता हा सुद्धा. प्रश्नपत्रिका सोपी होती, प्रश्न काय सोपा येणार. जर R हा भागाकार दर्शवतो, T हा बेरीज दर्शवतो, W हा वजाबाकी दर्शवतो आणि B हा गुणाकार दर्शवतो, तर हे जे काही अरेंजमेंट दिलेली आहे तर ह्याचं उत्तर काय येणार हे आपल्याला शोधायचं आहे. मग मी इथे खाली घेतो. हे 15 12 8 2 6 आणि मध्ये जे काय आहे ते दिलेलं आहे. 15ला 15 घेतो. W काय दर्शवतोय बघा? वजाबाकी. W वजाबाकी 12. T जो आहे तो दर्शवतो बेरीज 8. R काय दर्शवतो? R कुठे आहे? इथे. तो भागाकार दर्शवतोय भागिले 2. B काय दर्शवतोय? B गुणाकार दर्शवतोय गुणाकार 6. ओके. आता जो काही आपला बॉडमासचा फॉर्म्युला आहे, सगळ्यात पहिले आपण भागाकार करून घेणार. बरोबर. 2 चौक 8 ह्याचं उत्तर येणार 4. मग त्यानंतर इथे गुणिले 6 बनतात म्हणून 6 चौक होणार 24. ओके. प्लसमध्ये हे जे काय बाकीचे जसेच्या तसे घेणार. 15 वजा 12 अधिक काय बनणार आपले 24. 24 मधून अगोदर 12 वजा करून घ्या. 12 शिल्लक राहतील म्हणजे हे किती होतील? 15 अधिक 12. ओके. 15 आणि 12 किती होतील? 27 होतील. म्हणजे आपलं इथे 27 3 नंबरचा ऑप्शन बरोबर द्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न. 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? 45 पट आहे. जर एक संख्या 125 असून त्यांचा मसावी व लसावीची बेरीज दिलेली आहे. किती आहे ते? 1150. तर दुसरी संख्या कोणती? आता यातलाचा काही जो डेटा आहे आपण जर इकडे घेतला तर पहिली संख्या जी दिली ती 125 बनते. बरोबर. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे म्हणून तिला आपण x घेऊया, मसावीला h आणि लसावीला l लिहून घेऊया. म्हणजे आपल्याला सोडवताना ते सोपं जाईल. क्लिअर आहे. आणि पुढे म्हटलंय काय की लसावी हा त्यांच्या मसावीच्या 45 पट आहे. म्हणजे लसावी बरोबर काय आहे की मसावीचा 45 पट म्हणजे जो काही h येणार आहे त्याच्या 45 पट काय असणार आहे? आपला लसावी. बरोबर. म्हणून l बरोबर आपण 45 h घेतले आणि ह्या दोघांची बेरीज 1150 येते. मग 1150 येते म्हटल्यावर काय की आपण सिम्पली ह्याची जी व्हॅल्यू यात टाकून एकाची किंमत काढून घेऊ शकतो. बरोबर. l काय आहे? हे l प्लस h इज इक्वल्स टू 1150 आहे. l आहे आपले 45, h प्लस h बरोबर 1150 बनलेत. हे झालेत 46, h बरोबर 1150 आणि h बरोबर बनतील 1150 भागिले 46 बनतील. ओके. सुरुवातीला सिम्पली आपण 2 ने जर भाग दिला तर 2 दूने 4 2 त्रिक 6 होतील. 2 पंचे 10 1 15 2 साती 14 1 2 पंचे 10 575 75 छेद किती बनतील? 23 23 1 23 23 दूने 46 शिल्लक राहतात 11 23 पंचे 115 म्हणजे HCF बनतील आपले 25. बरोबर. आपला जो काही मसावी आहे तो 25 बनलाय. मग हाच काय करायचा आपल्याला? इथे सिम्पली टाकून घ्यायचा आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला लसावी मिळेल l इज इक्वल्स टू h, l प्लस h इज इक्वल्स टू 1150. मग आपल्याला काढायचा l आहे l इकडे ठेवा. 1150 वजा h येणार. h किती आला आहे आपला? 25. म्हणजे सिम्पली यातून 25 वजा केले 1150 मधून तर किती बनतील? हे 1125. ओके.
आपला जो काही लसावी आहे 1125 बनला, मसावी जो आहे 25 बनला आहे. आणि आपल्याला हे इथे माहीत असायला हवं की दोन संख्यांचा म्हणजे ज्या संख्यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे त्यांचा जर कधी गुणाकार केला तर तोच काय असतो, लसावी आणि मसावीचा गुणाकार. एवढी सिंपलची गोष्ट आपल्याला माहीत असायला हवी. पहिली संख्या जी आहे ती आपण किती घेतली आहे, दिली त्यांनी 125. दुसरी आपण x घेतली बरोबर. लसावी किती आलाय आपला, लसावी आलाय 1125 गुणाकारात. मसावी किती आलाय 25. हे 25 असे ठेवूया. x बरोबर हे गुणाकार आहे ते पलीकडे भागाकारात घेऊन जाऊ. 1125 गुणिले 25 भागिले किती 125. 25 एक 25, 25 पाच 125, 5 एक 5, 5 दुने 10 होतील, 5 दुने 10, 5 पाच 25 होतील. म्हणजे उत्तर काय येईल आपले 225 गुणिले 25चा 1 झालाय, खाली 1 झालाय म्हणजे एक आला तर एक घेतला नाही घेतला तरी काय फरक पडत नाही, म्हणजे डायरेक्ट 225 आपल्या इथे उत्तर येणार आहे. ओके, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता आणि 1 नंबरचं यात उत्तर देणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, एका संख्येच्या 2.5% किती होतात, 8 असेल तर ती संख्या कोणती आहे. आता एक संख्या जी आहे आपण x घेऊया, x चे किती आहे 8%. x चे 8% म्हणजे x गुणिले 8 भागिले 100 असे होणार. x चे 8% आपल्याला काढायचे असेल तर ह्याची अरेंजमेंट कशी करणार, ती संख्या घेणार त्याला 8 गुणिले 100 घेणार पर्सेंटेज काढताना बरोबर. आणि किती आहे एक संख्येचे 2.5% आहे. म्हणजे x चे जे काही आहे गुणिले 2.5 2.5 छेद 100 2.5% किती आहेत 8 आहेत बरोबर. तर ती संख्या किती येणार, हे सगळे पलीकडे ढकलायचे. x = 8 गुणिले 100 आणि हे भागिले किती 2.5 घेणार 2.5. ओके, भागाकार देताना 2.5 चे 4 पट 10 होतील किंवा हा 1 0 मी इकडे ढकलला बरोबर तर हे खाली 25 होतील आणि 8 आणि गुणाकारात हे 100 जे आहे त्याला एक एक्स्ट्राचा 0 देतो. ओके, 25 एक 25, 25 चोक 100 पुढचा 0 राहील किंवा हे 2.5 चे 4 पट 10 होणार आणि हा 0 तिकडे टाकणार. काही केलं तरी 8 गुणिले 40 येणार. 8 चोक होतात 32 आणि 1 0 320 जे आहे आपले उत्तर येणं अपेक्षित आहे. क्लिअर आहे. सोपा प्रश्न होता हा सुद्धा. एका आयताची रुंदी किती a आणि लांबी b आहे. जर रुंदी 20% कमी केली आणि लांबी 10% वाढवली तर नवीन आयताचे क्षेत्रफळ AB च्या तुलनेमध्ये किती शेकडेवारीत किती येईल हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. आता मला सांगा, आयताचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे की लांबी गुणिले रुंदी बरोबर. मग जर कधी आपल्याला पर्सेंटेजमध्येच काढायचं असेल तर आपण कोणत्याही एक संख्या जर कधी कन्सिडर केल्या दोघांच्या तरीसुद्धा काय फरक पडणार नाही. मग लांबी मी घेतो इथे 20 गुणिले रुंदी घेतो किती 10. ओके, आता लांबी रुंदी किती 20% वाढवली, 10 घेतली. सिम्पली मी 10 आणि 20 का घेतोय कारण ह्यांचे पर्सेंटेज काढणं सोपं आहे. 10 चे 10% 1 बनतात, 10 चे 20% 2 बनतात, 10 चे 30% 3 बनणार, 20 चे 10% 2 बनणार, 20 चे 20% 4 बनणार. हे सिम्पल आहे म्हणून मी सिंपल गोष्ट यात घेणार आहे. ओके, रुंदी किती 20% कमी केली म्हणजे रुंदी जी 10 आहे बरोबर, 20% कमी केली म्हणजे 10 चे 20% किती 2 बनणार. 2 कमी केले तर किती होणार, हे 8 होणार. आणि पुढे काय म्हटलंय की लांबी 10% वाढवली, लांबी याची 20 आहे, 10% वाढवली ती किती होणार, 20 चे 10% 2 आहे, 2 त्यात ॲड केले तर किती होणार 22 होणार. ओके, सुरुवातीला ह्यांची आलेली 20 गुणिले 10 200 आणि 200 वरून झाले किती 8 दुने 16, हात चाला 1 8 दुने 16 आणि 1 17, 176 काय झालेली आहे 200 वरून ह्यांची बदल झालेला आहे. प्रश्न काय विचारलाय की तुलनेत शेकडेवारीमध्ये किती बदल झालाय म्हणजे किती वाढली किंवा कमी झालेली काय झालेली आहे बरोबर, हे काढायचं आहे. सुरुवातीला होते 200 वरून जर कधी 176 झालेले असतील तर शेकडेवारीत म्हणजे काय की 100 वरून ते किती होतील, अशा पद्धतीचा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा होता. ओके, हे 2 शून्य भागाकारात आहे, भागाकारातल्या भागाकारात काय करणार आपण कॅन्सल करणार, 2 ने भाग देणार, 2 एक 2, 2 8 16, इकडे 2 8 16 येणार किती x बरोबर 88. म्हणजे काय की 100 वरून किती होत आहेत ते 88 होत आहेत. 88 आपलं योग्य उत्तर आयोगाने देणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा हा 75 क्रमांकाचा प्रश्न होता. आणि शेवटी आपण म्हणत असतो वी विल नेवर एंड ऑन थँक्यू, म्हणजे फक्त थँक्यू बोलून आपण थांबणार नाही तर अशाच पद्धतीचे जे काही प्रश्नपत्रिका आहे यांचे विश्लेषण आपण घेत राहू. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, कंबाईनचे प्रिलिम्स, कंबाईनचे मेन्स ग्रुप बी आणि सीचे ह्यांचे जे काय हे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण मी या यशवंत अकॅडमीच्या ॲपवर टाकणार आहे. हे ॲप इन्स्टॉल करा
आणि तसा प्रश्नपत्रिका अतिशय सोपी होती. म्हणजे 25चे 25 जर प्रश्न बघितले तर सगळेच प्रश्न सोपे होते. आणि तुम्हाला याच्यापैकी मार्क किती यायला पाहिजे तर 24 पैकी 24. 24 पैकी 24 का? कारण की कॉम्बिनेशनचा म्हणजे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा जो काही कॉम्बिनेशनमधला प्रश्न विचारलेला होता तो प्रश्न रद्द होणं अपेक्षित आहे. म्हणून आपले प्रश्न शिल्लक राहतात 24 पैकी 24 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. इतका सोपा पेपर होता. म्हणजे पेपरचे 3 प्रकार जर आपण म्हटले की हार्ड, मीडियम आणि इझी. ओके, मी याला इझी म्हणणार नाही. इझीच्या खाली आपल्या ग्रामीण भाषेत ज्याला पोपलू प्रश्न म्हणतो ना तशा पद्धतीचे प्रश्न यावेळेस विचारले होते. कदाचित आयोगाचा असा उद्देश असेल की जे काही आपण रायटिंगची परीक्षा घेणार आहे त्या परीक्षेसाठी सीसॅट हा अडथळा विद्यार्थ्यांना बनून राहू नये. त्यामुळे सीसॅटचे जे काही कॉम्पिटिशन आहे ते 0 करून टाकलं आहे. पॅसेजसुद्धा सोपे विचारलेले आणि गणित तर अतिशय पोपलू विचारलेले. त्यामुळे अतिशय सोपा असा पेपर होता. ओके, जर कधी माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थांबूया. थँक्यू.